मॉर्निंग रात्रीचं उठून व्हिडिओ करते मी. रात्रीचं नाही, आफ्टर 4:30 मॉर्निंग होतं. सो 4:43 वाजले आणि डोळे लाईट येते माझा इग्नोर. सो आता मी उठून फ्रेश होऊन जाणार आहे कुठेतरी. सांगेन मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. तोपर्यंत मी फ्रेश होऊन निघते लोकांना. बाय. ही गुजरात वालचा टेंडर आहे. असं आहे ते गुजरातचा टेंडर आहे. काय ग मूवी पडलं? सो आम्ही आता डॅडींच्या रिलेटिव्हकडे गेलो होतो आणि तिथून आता निघालोय आणि चाललोय आईकडे. आणि येस, आजचा दिवस खूप एन्जॉयबल असेल. सो स्टे ट्यून आणि तुम्ही पण सगळ्यांनी एन्जॉय करा. आणि येस, आता खूप भूक पण लागली आम्हाला आणि बघू काय खातो आम्ही ते. सकाळपासून आम्ही काय खाल्लंच नाही आहे. पहिली गोष्ट, सकाळी 4:45ला उठून आम्ही सगळे असेच निघालो आणि तसं आम्हाला काय ते मळमळतं गाडीत. सो आता खाऊ काहीतरी आणि मग आईकडे जाऊ. आलो आम्ही आई. बघा ना, ते तरी बसले होते बाजूला तेव्हा. काय नाही, ते मला वाटतं गावात गेले असेल तिकडं. ते जुन्नरच्या साईडला तिथं फंक्शन आहे ना तिथंच. हां, बाईक पुढे कोणतरी माणूस होता. आलो मामाच्या गावी. सिरियस टॉपिक. हा, तिथं आली तुझ्या मैत्रिणीला भेटून. काय बोलली? ती बोटीला म्हणतात लगेच नको जाऊ ना, तिला भेटून परत ये. काय बोलली मग तुझी मैत्रीण? लागून चालू होणार आहे सोमवारपासून. सो आता आम्ही लवकर जेवून थोडंसं आराम करू, कारण संध्याकाळी एक इव्हेंट आहे. तो इव्हेंट काय आहे, कसा होणार आहे आणि काय वेगळं इव्हेंट आहे ते तुम्हाला संध्याकाळीच कळेल. फॅमिली लंच. काय रडती सारखी? हॅलो गाईज, मी आता जेवण पडले. आता वाजले 1:30. घरचे अजून जेवतात आणि मी ते जेवण आधी पडले. खूप वेळा झोप येतात आणि आम्ही गावी जस्ट नॉर्मल समर वेकेशन, म्हणजे समर वेकेशन आमच्याकडे बाकी होतं की तुझं मंडेपासून स्कूल चालू होणार आहे आणि मी अजून सुट्टीवर आहे. सो आम्ही 2 दिवसासाठी राहायला आलो, फॅमिली टाईम स्पेंड करायला आलं. मस्त एन्जॉय करणारे आई, बाबा, मी, टीटू, मम्मी आणि डॅडी. आम्ही खूप एन्जॉय करू आणि येस, तुम्ही पण मोमेंट सगळं एन्जॉय करा. आणि येस, स्टे ट्यून फॉर फर्दर. मी जेवढं जमेन तेवढं व्हिडिओ शेअर करायचं, जेवढं जमेन तेवढं मी तुम्हाला आम्ही काय करतो आहे हे शेअर करायचा प्रयत्न करेन. आणि येस, आता मी झोपणार आहे. बघू, संध्याकाळी मला एक इव्हेंटला जायचं. इव्हेंट काय आहे, आज आहे 6 जून आणि आज खूप मोठा दिवस आहे. सो मी तुम्हाला संध्याकाळी दाखवणार आहे काय ते. सो मी रेस्ट करून मला भेटते.
वाव नाईस. नीट बनवा म्हणजे झालं. इथं आम्ही दिसून येतो तिथून म्हणून सो आता संध्याकाळ आहे आणि सेटी सनलाईट अजून गावी लाईट आहे. आणि येस, मी तुम्हाला बोलले होते मी एका इव्हेंटला जाणार आहे. सो ते इव्हेंट आहे जुन्नरमध्ये. इव्हेंट नाही, एक प्रकारचा फेस्टिवल आहे. बिकॉज आज आहे 6 जून म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. आणि येस, त्यांचीच तयारी आम्ही त्याचा बघितली आणि आय वॉज लाईक दॅट की डॅडी जायचं. सो मी घरच्यांना खूप मागे लागल्यानंतर ते रेडी झालेत आणि येस मी चालले. मी फर्स्ट टाईम जुन्नरमधला सोहळा अटेंड करते आहे. माझी इच्छा पण होती मी एखादा सोहळा ॲटलीस्ट अटेंड करा. आणि येस फायनली कोइन्सिडन्स बोलेन मी, बिकॉज मला माहीत नव्हतं आम्ही गावी येणार आहे का नाही. रात्री डिस्कस केल्यानंतर सकाळी उठल्यावर आम्ही जस्ट निघालो. आणि येस, सो चलो लेट्स गेट रेडी. कोण नाही आले? पप्पा काय कोण बंद केलं? मी केला आवाज एसीला ना एसीला जरा म्हणाला हा होतं ना लावताच येत नाही डॅडी लावतो. सनलाईट किती वाजता दिसते ना. तिथे 6:30 वाजले आणि एवढी वाजता मस्त सनलाईट. वाव. हां. मी कधीच सोहळा अटेंड नाही केला आहे. सो मी फर्स्ट टाईम अटेंड करते. खूप मजा येणार आहे. तुम्ही पण एन्जॉय करा. ओके ना मम्मी? मोठ्याने बोल ना. बाबा एसी लागत नाही का? एसी लागतो ना, चालू होतं. मम्मीने लाईक ठीक आहे, मध्ये सगळे का कोणती हा सगळे हा असं काय ती काढली आहे. म्हणजे हे सगळे शेड घालायचं आहे तुम्हाला. दुसरं कोणतं ते आणि कसं मोराच्या इकडे घातलेलं. ते दे ना माहिती झालेलं आहे. कल गर्दी खूप असणार आहे ना, कारण रील्समध्ये बघितले अख्खा रस्ता ब्लॉक होतो, अख्खा रस्ता. आणि आमच्या घरच्यांना वाटतं की तिथे गर्दी नाही होत, आपलं असं नको व्हायला तिथे जाऊन उभं राहून यायचे. म्हणून सगळ्या जागेवर फिरून त्याची माहिती करण्याची इम्पॉर्टंट. काय रेडी? पाल पाल झाडू तिकडे बाहेर बघ. आणि आपण नाही दिसली त्यांना. पाल आय हेट लिझर्ड्स. हे बाहेर. मला आमच्या तिथेच आहे ना, काम वाढायला 1 नंबर चालते. दोन कलरचे लिपस्टिक मिक्स करून जो शेड येतो, वाव मस्त. तुम्ही पण पाहिजे त्याच्यामध्ये लिप लायनर असतात किंवा लिपस्टिक असतात, मिक्स करून लावायला त्याला शेड पूर्ण किती बदलते. सो चला केस माझी मम्मी लागली आता लवकर करा. सो आता झाली माझी केस. आफ्टर दॅट आय एम डन. वाव, इथे फोटोशूट किती मस्त आहे ना. झाली आहे मी रेडी. सो चलो गाईज, आता आपण जाऊया जुन्नरला लवकर. सो आता आपण चालू स्पॉटवर निघूया आपण इथून आता लवकर. खूप लेट झालं. बाय बाय आई. आई आराम कर. हां बस ना निघालेलो आहे आम्ही. बघलं का नाही मी जरा स्प्रे मारते. इथे तो फर्स्ट वाईट
गाईस आम्ही आले घरी आणि आता वाजले 10:30. आता जस्ट इव्हेंट करून आम्ही घरी आत्ताशी पोचणार. लेटच पोचलो होतो आम्ही, बट येस 16 खरंच खूप 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 भारी होता. आम्ही खूप एन्जॉय केला. तिथे जे ड्रामे त्यांनी जो शो केला होता महाराजांबद्दल, न्यू बॉर्न टू, त्यांनी काय काय फेस केलं आहे, खरंच खूप खूप भारी होतं. आणि येस टीटू आमच्या कसा वाटला ते आपण जाणून घेतो. क्योंकि टीटू को हिस्ट्री में आ सकता है तो टीटू को नॉलेज होना चाहिए ना, है की नाही टीटू? हां वरती का मांडली? हां, कारण की आमची फोर्थचा अभ्यास जो असतो ना एकदम स्ट्रिक्ट असतो, तर त्यात आहे ना मी बघितलेलं एका सगळ्या स्टुडंटकडे एक महाराजांची बुक असेल, त्याचा मी तुम्हाला एकदा होमटोल देईन, होमटोलच बोलते, त्याचा एक टूल देईन, तर तुम्ही सगळे नक्की बघा. नक्की बघा गाईस, टीटू बोलले तर नक्कीच बघितलं पाहिजे. सो हां, तर आम्ही आता सगळं अटेंड वगैरे करून आजचा दिवस आम्ही आज इथेच एंड करणार आहोत. बिकॉज आता आम्ही फक्त जेवून थोडंसं रेस्ट करून गप्पा टप्पा मारून आम्ही झोपणार. आणि माझं एक काम आहे एडिटिंग करायचं, ते एडिट करणार माझा व्हिडिओ. आणि येस आजचा हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर, बाय, लव यू ऑल, गुड नाईट.